राम राम, जय खानदेश। आज मी तुमले एक अशी गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट ऐकी सन तुम्ही शॉक होई जाशात। म्हणजे सुरुवातले तर मला बी समजणं नव्हतं की साला सीन काय आहे। हाई आमनी आयटनरी आहे, म्हणजे कोणता तारीखला आम्ही कोणता देश मा भिडसूत, कितला वाजता भिडसूत वगैरे वगैरे। तर 28 तारीख नंतर 29 तारीख येवायला पाहिजे ना, तर 8 डायरेक्ट 30 तारीख येले आणि तटी लिहिले डेट लाईन डे ओमिटेड, म्हणजे एक दिवस डायरेक्ट गायब, म्हणजे 29 तारीखच नाही येतडे। तुमले माहिती आहे का, आपला पृथ्वीवर एक अशी लक्ष्मण रेखा आहे की जी वलांडताच तुम्हाला जिंदगीना एक दिवस कमी होऊ शकस किंवा एक दिवस जास्त होऊ शकस, आणि त्या रेषले म्हणतात इंटरनॅशनल डेटलाईन, म्हणजे आंतरराष्ट्रीय दिन रेषा। पश्चिम कडून पूर्व दिशेला जर तुम्ही जाशात ना, तर तुम्हाला जिंदगीना एक दिन कमी होई जाईल, आणि जर तुम्ही पूर्वकडून पश्चिमकडे जाशात तर तुम्हाला जिंदगीना एक दिवस वाढी जाईल। म्हणजे हाई रेष मी आज रातले वलांडणार आहे, म्हणजे ज्या देशमा मी आते त्या देशनं नाव आहे अमेरिकन समूहा, आणि हाऊ देश आंतरराष्ट्रीय दिन रेषांना पूर्वमा स्थित आहे। आणि आज रातले हाऊ देश क्रॉस करताच मी काल दुसरा देशमा पोहोचणार आहे, त्या देशनं नाव आहे समूहा, जो की आंतरराष्ट्रीय दिन रेषांना पश्चिम दिशामा स्थित आहे। आम्ही जहाजवर प्रवास करतस, त्यामुळे आमले एक देश मधून दुसरा देशमा जावासाठी टाइम ऍडजस्ट करणं पडस, म्हणजे 1 तास आम्ही मागे पुढे करतस। पण या केसमा आमले डायरेक्ट 1 दिवस मागे करणं पड ना, म्हणजे 1 दिवस डायरेक्ट गायब करणं पड ना। म्हणजे हाऊ तर टाइम ट्रॅव्हलर सारखा विषय घ्या, म्हणजे टाइम ट्रॅव्हल करणारा लोक भूतकाळमा किंवा भविष्यकाळमा जाऊ शकतात, आणि ही वस्तुस्थिती आहे। आता विश्वास करा ना का नाही करा ना, ही तुमची श्रद्धा आहे। कालदिमन जिंदगीना जो 1 दिवस गायब होणार आहे ना, तर तो पुढला महिना मग परत बी येणार आहे। म्हणजे तुम्ही आठे देखू शकतास की नोव्हेंबरनी 2 तारीख डबल आहे, म्हणजे तो एक्स्ट्रा दिवस आहे, कारण आम्ही परत इकडे जहाज आणणार आहेत, आणि तसं आम्ही आमचं आयुष्य वाढायला येणार आहेत 1 दिवस साठी। कसं आहे, या महिनामा 1 दिन कमी होईन किंवा पुढला महिनामा 1 दिन वाढीन, पण आमना पगारवर काही फरक पडणार नाही, तिथलाच येणार आहे। त्यामुळे फक्त एक माहिती तुमले मला देणी होती, त्यामुळे मी तुमले सांगते नाही। तर तुमले इंटरनॅशनल डेटलाईन म्हणजे आंतरराष्ट्रीय दिनरेषाबद्दल ऐकिसन कसं वाटणं कॉमेंट करीन नक्की सांगा। तर पुढला व्हिडिओ मा आपण लवकरच भेटू। जय खानदेश।